भारताच्या न्यायव्यवस्थेला हलवून टाकणारा आणि संपूर्ण कायदा क्षेत्राला हादरा देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयात घेतला गेला आहे. नव्याने पदभार स्वीकारणारे भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी दिलेला आदेश असा आहे की सुप्रीम कोर्टमध्ये आता VIP संस्कृतीला शून्य सहनशीलता असेल. होय, अगदी स्पष्ट, थेट आणि कोणतीही अपवाद न ठेवता. आपण अनेकदा पाहिले आहे की मोठे वरिष्ठ वकील कोर्टात येऊन आत्मविश्वासाने म्हणत असत, माझं केस आधी घ्या. कोर्टाचे नियम बाजूला सारून त्यांच्या प्रतिष्ठेच्या प्रभावावर केसला वरचढ प्राधान्य मिळत असे. पण आता ते दिवस संपले. CJI सूर्यकांत यांनी एका ठाम आदेशाने सांगितले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या दालनात वैयक्तिक प्रभाव, संबंध किंवा ओळख वापरून कोणालाही प्राधान्य देण्यात येणार नाही. केस अति आवश्यक असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे, लिखित प्रक्रिया. कोणताही शॉर्टकट नाही, कोणतंही प्रलोभन नाही, अगदी एकही अतिरिक्त बोलणी नाही. इतकंच नव्हे तर तरुण वकिलांसाठीही एक स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. कोर्टात जाऊन मोठ्या आवाजात केस मेन्शन करण्याची सवय अनेकांना असते, परंतु आता ती सवय थांबवावी लागेल. फक्त खरोखरच विशेष, आपत्कालीन आणि अत्यावश्यक परिस्थितीतच केसचा उल्लेख करावा. अन्यथा प्रयत्न देखील करू नका, असा कडक इशारा देण्यात आला आहे. कोर्टाच्या शांततेला बाधा आणणारा, प्रक्रियेत व्यत्यय आणणारा कोणताही प्रयत्न आता सहन केला जाणार नाही. पण मित्रांनो, या सर्वांमध्ये सर्वात मोठी धक्कादायक बाब पुढे आली आहे. CJI सूर्यकांत यांनी संकेत दिले आहेत की भारताच्या सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीची पद्धत म्हणजे सध्याचे कॉलेजियम सिस्टीम पुन्हा एकदा मूल्यमापनाखाली आणले जाऊ शकते. त्यांनी असे सूचित केले आहे की नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन म्हणजेच NJAC ला पुन्हा लागू करण्यावर विचार केला जाऊ शकतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे, कारण न्यायव्यवस्थेच्या मूळ मुळावर परिणाम करणारे असे कोणतेही पाऊल गेल्या काही दशकांमध्ये अत्यंत वादग्रस्त ठरले आहे. कॉलेजियम प्रणालीला तिचे फायदेही आहेत, पण त्याचबरोबर पारदर्शकतेबद्दल आणि उत्तरदायित्वाबद्दल अनेक वर्ष प्रश्न उपस्थित झाले आहेत. NJAC हा पर्याय एकदा संसदेमार्फत आणला गेला, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला घटनाबाह्य घोषित केले. आता त्याच NJAC कडे सर्वोच्च न्यायालयाने नजर वळवली आहे. या बदलाचा अर्थ न्यायदानाच्या प्रकरणात अधिक जबाबदारी, अधिक समन्वय आणि समाजाला अधिक स्पष्टता मिळण्याचा असू शकतो. पण अजूनही हा फक्त संकेत आहे, ठोस निर्णय नाही. तरीही ही चर्चा सुरू झाली, हेच कायद्याच्या क्षेत्रात मोठे वादळ निर्माण करण्यासाठी पुरेसे आहे. हे निर्णय का महत्त्वाचे आहेत? कारण न्यायव्यवस्था केवळ निर्णय देणारी संस्था नाही, तर ती नागरिकांच्या हक्कांची आणि देशाच्या संविधानाची पहिली आणि शेवटची ढाल आहे. त्या संस्थेमध्ये VIP संस्कृती, ओळखीचं राजकारण किंवा शक्तिशाली व्यक्तींना खास वागणूक मिळाली तर सामान्य नागरिकाला न्याय मिळण्याची आशा कमी होते. मुख्य न्यायाधीशांनी दिलेला हा संदेश केवळ वकिलांना नसून संपूर्ण देशाला आहे. न्याय मिळण्यासाठी फक्त कायदा पुढे, व्यक्ती किंवा प्रतिष्ठा मागे. आज आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे देशाच्या न्यायव्यवस्थेत बदलाची गरज सर्वांना मान्य आहे. कधी पारदर्शकतेसाठी, कधी जबाबदारीसाठी, तर कधी वेळेवर न्याय मिळण्यासाठी. सूर्यकांत यांच्या पावलांनी चर्चेला केवळ नवा विषय नाही, तर नवी दिशा दिली आहे. VIP संस्कृतीचा पूर्णविराम आणि नियुक्ती प्रक्रियेत क्रांतिकारी बदलाचा संकेत, या दोन गोष्टी न्यायव्यवस्थेच्या भविष्याला नव्याने आकार देऊ शकतात. आता पुढचा प्रश्न असा आहे की ही धडाकेबाज पावले किती दूरपर्यंत जातील आणि यांची अंमलबजावणी किती काटेकोरपणे होईल. परंतु आज या क्षणी एक गोष्ट मात्र निश्चित आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या गल्लीबोळात एक स्पष्ट संदेश घुमत आहे की न्यायालयात न्यायच बोलतो, ओळखी नाहीत.